माझा संसार टिकावा म्हणून तू आणि तुझ्या त्या 3 लेकी हे घर ही गालावळ ही जागा खाली करून या गावातनं थोबाड काळ करा आणि परत जन्मात फिरकू नका इकडं. आई काय झालं? काय नाही. गौरी कशी आली ते अजून? अगं तिला उशीर होणार आहे. फोन आलता तिचा. तुला बरं वाटतंय ना? ते जरा कणकण भरली अंगात म्हणून जरा. मग तू इथे बाहेर दारामध्ये काय करतेस? चल आज जाऊन आराम कर. चल मी ना तुझ्यासाठी पेज करते गरमागरम. जरा खा म्हणजे तुला बरं वाटेल. चल ये. शारदा, शारदा तू काय ग पेस ना ग, बाजरीची भाकरी करू. अगं पण आता तूच म्हणलीस ना की ते थंड वाजून आल्यासारखं झालंय बघ. भाजरी उष्ण असते ना, बरं वाटत. आणि बाहेर न जरा चुलीसाठी वाळलेले लाकडं आण. परत ना दूर बाहेर नको जा. जा लाकडान जा. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरतय त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडतय मला माझं कळना. आलीस तू तार फिरल डोक्यामधी वार शिरल, सजणे तुझ्याईना जमाना मला. पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा लाजिरा जीवना दावला. ओ भाबळा बाबळा बाबरा वेंधळा जीवना दावला. शंकर 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 ताई माझा असा अंदाज आहे का माझ्या छोटुकल्या भावाचं हे 1 साइडेड प्रेम आजकालचं नाहीये. कधीपासून सुरू आहे हे? मी मार्केटमध्ये गेलो होतो वसुलीला. मी डंबेल गौरी चांगली शिकलेली आहे हे माहिती आहे का तुला? हा, आणि मी न शिकलेला वसुली करणारा माहिती आहे मला.
पण मी बघितले ताई, त्या पोरीचा स्वभाव लय वेगळा आहे. जर तिला माझा चांगुलपणा दिसला आणि पटला, हे जे वन साइडेड आहे ना, ते टू साइडेड व्हायला वेळ लागणार नाही. आणि खुद्द महादेवांनी कौल दिलाय मला. आता साक्षात महादेवांनी कौल दिलाय म्हणल्यावर मी काय बोलणार नाही. नाही नाही नाही, तू काय बोलायचंच नाही, फक्त गरज लागेल तेव्हा मदत करायची. मी माझा काय संबंध? चल. मोठुकली बहीण आहेस तू माझी. आणि मातोश्रींनी काय सांगितले माहितीये ना, इथून पुढं तुम्ही भावा बहिणींनी एकमेकांना कायम मदत करायची. आणि मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश. हो रे माझा भाऊराया, हो. ताई काय सांगू तुला, गौरीजी माझ्या नजरेसमोरून हटायलाच तयार नाही. लय आठवती आहे पोरगी. अरे बास बास, तिकडे उचक्या लागत असतील तिला. म्हणजे तिने आपलं जेवण ओळखलं? हा मग, ते पण तुझ्या टॅगलाईन सकट. मला म्हणला, चवीची सुसाट गोळी, खुसखुशीत पुरणपोळी देता का जरा? जरा हुकलेलाच वाटला मला, पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं. मिनी आईच्या हातच्या जेवणाचं लय कौतुक करत होता बघ. तुझी टॅगलाईन सुद्धा फेमस करत होता. मला तर मजा आली. काय ग, काय झालं? काय नाही. अशा उचक्या का लागायला तुला? काय माहिती कोण आठवण काढते. सोडू नको त्याला. पोरींची छेड काढतो निर्लज्ज. या पैशातनं शारदाचं लगीन लाव. पोरींची अब्रू काचसारखी असती. एकदा कधी सखळ खट्याक झालं का परत जुळणं देवाच्या बी हातात नसतंय. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की